नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सोमेश्वर धबधबाही प्रवाहित झालाय। गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। यंदाच्या मोसमामध्ये पहिल्यांदाच सोमेश्वर धबधबा कोसळतोय आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढतेय। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। सोमेश्वर धबधबा परिसरामधून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। तर एका बाजूला नाशिकमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना दुसरीकडे सोमेश्वर धबधबा देखील पूर्णपणे प्रवाहित झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। सोमेश्वर धबधब्याचं हे रूप पाहण्यासाठी अनेक नागरिक हे खास करून नाशिकमध्ये या भागाला भेट देत असतात। मात्र सध्या पाण्याची आवक वाढलेली असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाल्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी बंदोबस्त सुरू केलेला आहे। नाशिक शहर परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते, त्यामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील सुरू झाला आहे। दुपारी 12 वाजता 500 क्युसेक आणि 3 वाजता 1000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि नदी पात्रात असणारा सोमेश्वर धबधबा देखील आता प्रवाहित झाला। आपण बघतोय धोधो पाणी या धबधब्यामधून कोसळत आहे आणि हे पाणी पुढे रामकुंडाच्या दिशेने प्रवाहित झालेला आहे। गेल्या 3 ते 4 तासांमध्ये पाण्याचा प्रवाह हा आता रामकुंडाच्या दिशेने निघू लागलेला आहे। आपण बघतोय की नदीपात्राच्या कडेला असणारी जी झाडं होती ती झाडं देखील पाण्यामध्ये गेलेली आहे। गोदाकाठावरचा म्हणजे रामकुंड परिसरातला जर आढावा घेतला तर तिथे देखील मंदिरं पाण्यामध्ये गेलेली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती। हा नाशिकचा धबधबा असा प्रभावित व्हावा याची प्रत्येकाला अपेक्षा होती, मात्र आता तो क्षण आलेला आहे आणि हे सर्व निसर्गाचं रूप बघण्यासाठी अनुभवण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव आपण बघतोय की इथे बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा 24 तास बंदोबस्त देखील इथे ठेवण्यात आलेले आहे। जे पर्यटक आहेत त्यांनी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, कारण नदी आता धोक्याच्या पातळीला ओलांडणार आहे, त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नये यासाठी पोलीस दल देखील तैनात करण्यात आले आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।